जय गजानन जयतु संस्कृतम। आपृच्छस्वं प्रियसखममुं तुंगमालिंग्य शैलम वंदेहे पुंसां रघुपतिपदम अंकितं मेखलासु। काले काले भवति भवतो यस्य संयोगनैत्य स्नेह व्यक्तिश्चिर विरहजम मुंचतो बाष्पमुष्णम। सामान्य नैसर्गिक प्रक्रियांमधून नैसर्गिक घटनांमधून सुद्धा मानवी जीवनातल्या अत्यंत सुंदर अशा प्रेमाच्या अभिव्यक्तीला सादर करणारा महाकवी कालिदासांचा हा एक सुंदर श्लोक आहे। मग आतापर्यंत मेघाचा आणि यक्षाचा संवाद आपण पाहतोय। तो यक्ष त्या मेघाला निरोप घेऊन जायला सांगतोय। जात असताना आता तुला सुंदर अशा पद्धतीचं वातावरण कसं तयार झालं ते त्यांनी सांगितलं। कशा पद्धतीने सुंदर वारा वाहतोय, कशा पद्धतीने वेगवेगळे पक्षी तुझ्या सोबत आहेत, पाचही संवेदना तुला आनंदाच्या कशा प्राप्त होणार आहेत आणि तुझ्या सोबत कैलास पर्वतापर्यंत राजहंस कसे सोबत उडणार आहेत इत्यादी गोष्टींचं वर्णन आणखीन केलं। आता त्याच्या पुढचा विषय आहे, आता मेघाला प्रत्यक्ष निघायला सांगायचंय, इथली स्थान सोडायला सांगायचंय आणि मग ते सोडण्याच्या आधी काय कर त्यांनी सांगितलं। आपृच्छस्व प्रिय सख्य मम, तुझ्या या प्रिय सख्याचं कोणता रामगिरी, कारण जिथे बसलेले आहेत दोघ जण त्या रामगिरीचं वर्णन आपल्या समोर करतात। तो रामगिरी कसा आहे, तो जणू काही मेघाचा मित्र आहे अशा पद्धतीचं वर्णन केलं। कशावरून हे वर्णन केलं? सुरुवातीला आपण पाहिलं होतं वप्र क्रीडा परिणत गजहा प्रेक्षणीयम ददर्श। तो जो गज असावा एखादा वप्र क्रीडा करणारा, त्या गजाप्रमाणे असणारा तो मेघ येऊन जो पोचलेला आहे, तो मेघ दोन्हीकडून त्याला जणू काही आलिंगन देतोय अशा पद्धतीची कल्पना महाकवी कालिदास इथे मांडतायत। आणि म्हणून ते इथं म्हणतायत आपृच्छस्व प्रिय सखममुं तुंगमालिंग्य शैलम। तू याला आपृच्छस्व याचा निरोप घे। कसा निरोप घे? याचे जे उत्तुंग असणारे जे शिखर आहेत त्या उत्तुंग असणाऱ्या शिखरांना दोन्ही बाजूनी मिठी मार। काय होतं, स्वाभाविक नैसर्गिक प्रक्रिया आहे। मेघ एका उंचीहून येतोय, पर्वत त्याच्याही पेक्षा उंच आहे आणि मग पर्वत जेव्हा मध्ये येतो तेव्हा स्वाभाविक मेघ दोन बाजूला फाकल्या जातो। ही जी मेघाची दोन बाजूला बदलण्याची आवृत्ती आहे, अवस्था आहे निसर्गातली, त्या अवस्थेचं वर्णन महाकवी कालिदास मात्र वेगळ्याच दृष्टीने पाहतात। कारण महाकवींची दृष्टी एक चैतन्यमय दृष्टी आहे। ही दृष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घेतली पाहिजे, कारण पूर्ण मेघदूत भर आपल्याला ती पाहत राहायची आहे। महाकवींना काहीच अचेतन वाटतच नाही, काही अचेतन दिसतच नाही। भारतीय संस्कृतीतला एक वेगळा संदर्भ आहे त्याच्यामध्ये। लक्षात घ्या, तुमच्या माझ्या संस्कृतीने सांगितलं सर्वम खलु इदम ब्रह्म, या विश्वामध्ये जे जे काय आहे ते सगळं ब्रह्मच आहे। याचा अर्थ ते सगळं चेतनच आहे, त्यातही चैतन्य भरलेलं आहे। हे चैतन्य अचेतन गोष्टीत सुद्धा असतं, हे सांगणारी तुमची माझी संस्कृती आहे। एक मिनिट समजून घेऊ ती। लक्षात घ्या, सगळ्याच गोष्टी चैतन्य आहे आणि त्या चैतन्याशी संबंध साधता येतो। अद्वितीय एक संदर्भ आपल्याला सांगतो, अद्वितीय एक संवाद आपल्याला सांगतो। चांगदेव महाराज होते, 1400 वर्ष जगले, 1400 वर्ष समाधीच्या माध्यमातून स्वतःचं जीवन वाढवत होते। 1400 वर्षानंतर पुन्हा जेव्हा समाधीतून आले, माऊली ज्ञानदेवांबद्दल कळलं, भेटायला जायचं ठरवलं। कसे आले भेटाय करता? वाघावर बसून आले, हातात सापाचा चाबूक घेऊन आले। नुसती गंमत नाहीये ती, एक प्रकारचा संवाद आहे तो, शब्देविना संवादू। मोठी मजेदार रचना असते, लक्षात घ्या, शब्दांशिवाय होणारे संवाद। इथं आपल्याला तसाच एक संवाद पाहायचा आहे म्हणून मी आपल्याला संदर्भ सांगतोय। शब्दांशिवायचा संवाद आहे। वाघावर बसून आले, हातात चाबूक सापाचा घेऊन आले, वाक्याचा अर्थ सांगत होते वाघासारख्या क्रूर असणाऱ्या जीवातल्या चैतन्यावर सुद्धा माझी सत्ता चालते, सापासारख्या विषारी असणाऱ्या चैतन्यशील जीवावर सुद्धा माझी सत्ता चालते। यांनाही मी वश करू शकतो, यातल्या चैतन्याला मी माझ्या ताब्यात ठेवू शकतो। माऊलींनी उलट्या संवादाला उत्तर दिलं। माऊली म्हणते अरे तरी कमीच झाला, याच्याही पलीकडे असतं। माऊलींनी भिंत चालवली, भिंत चालते की नाही हे तुमच्या माझ्यासाठी नाहीये, भिंत चालवणारी वर माऊली असली तर भिंतही चालते। तो भाव समजून घ्या। माऊली भिंत का चालवतीये? माऊली भिंत चालवून जणू काही उत्तर देतीये की सापामधल्या आणि वाघामधल्या चैतन्याचं सोडून दे, भिंतीतल्या चैतन्याशी संवाद साधता येतो आणि तिलाही चल म्हटलं तर ती निघू शकते, कारण चैतन्य तर कणाकणात भरलेलं आहे। मग भिंतीतल्या कणापर्यंत इतका सूक्ष्म अभ्यास तुमच्या माझ्या संस्कृतीने सांगितला। या जगातली प्रत्येक गोष्ट सजीवच आहे, सचेतनच आहे, त्याचं चैतन्य तुम्हाला आम्हाला जाणवेल की
नाही हा भाग सोडून द्या, पण ती चेतना आहे हे सांगण्याची जी भारतीय संस्कृतीची रचना, त्याचा प्रभाव जो महाकवी कालिदासांवर आहे तो प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून कालिदासांच्या साहित्यामध्ये मेघ असतील, पर्वत असेल, मध्ये येणाऱ्या नद्या असतील, कोणी निर्जीव नाहीये, हे सगळे सचेतन आहेत. निसर्गातला प्रत्येक घटक सचेतन करून त्यांच्याही भावनांचं अभिव्यक्तीकरण महाकवी कालिदासांनी किती सुंदर साधलंय ते आपल्याला या श्लोकामध्ये पाहायला मिळतं. ते म्हणतात, या तुझ्या मित्राला आलिंगन दे आणि आलिंगन देऊन इथून निघ. जाताना भेटताना जसं आपण एकमेकाला कडकडून मिठी मारतो तशी मिठी मार. आत्ता आला होता तेव्हा जेव्हा तू हात त्याला पसरवले होते तेव्हा ते येतानाची भेट होती, आता निघतानाची आहे. आपृच्छस्व, त्याचा निरोप घे, कारण इथून निरोप घेतल्याशिवाय तू जाऊ शकणार नाही. येताना आपण एखाद्याच्या घरी येतो, जाताना त्याच्या इच्छेने जायचं असतं, त्याची परवानगी घेऊन जायचं असतं. या मित्राची, या रामगिरीची तू मैत्री आहे तुझी, त्या मैत्राची तुझी जी ओळख आहे, आजपर्यंत तुझी जी मैत्री आहे त्या मैत्रीमुळे तू त्याला भेटलेला आहे. आलिंगन दे, त्याचा निरोप घे. आपृच्छस्व प्रिय सखममुम तुंगम आलिंग्य शैलम, त्याच्या उत्तुंग असणाऱ्या शिखरांना आलिंगन दे. वेगवेगळे भाव आपल्याला समजून घेतले पाहिजे. कोणाला मिठी मारावी? उत्तुंग जो असेल. मित्र कसा असावा? उत्तुंग असावा, उंच असावा, श्रेष्ठ असावा. आणि माणसाचं श्रेष्ठ पण मोजायचं कसं? दुसऱ्या चरणामध्ये महाकवी कालिदास आपल्याला एक रचना सांगतायत. मानवाच्या जीवनातल्या श्रेष्ठत्वाला मोजण्याचा एक निकष सांगतायत. वंदे हे पुंसाम रघुपती पदम अंकितम मेखलासू. कसा आहे हा रामगिरी? त्याच्या मेखलेवर, मेखला म्हणजे कंबरपट्टा, म्हणजे मधला भाग, त्या मधल्या भागावर कोण फिरलेलं आहे? भगवान रामचंद्र फिरलेले आहेत, रघुपती फिरलेले आहेत. त्या रघुपतींच्या पदांचं अंकन त्याच्यावर झालेलं आहे, त्यांचे पावलं उमटलेले आहेत. ज्याच्या अंगावर भगवान रामचंद्र फिरलेले आहे, याचा अर्थ रामांच्या चरणापाशी जो आहे. कसा मित्र असावा? माणसाचा मित्र असाच असावा जो रामचरणी स्थिर असावा. वंदे हे पुंसाम रघुपती पदम, सगळ्या माणसांसाठी वंद्य असलेले भगवान रामचंद्रांची चरण ज्याला लागलेले आहेत, याचा अर्थ जो रामाच्या चरणी लागलेला आहे. किती सुंदर रचना आहे, लक्षात घ्या. मित्र असाच असला पाहिजे जो भगवत भक्त असेल. मित्र असाच असला पाहिजे जो ईश्वरनिष्ठ असेल. मित्र असाच असला पाहिजे जो सुसंस्कृत असेल. मित्र असा असला पाहिजे जो भारतीय संस्कृतीवर प्रेम करणारा असेल. कारण तसा मित्र असणे या वाक्याचा अर्थ तुम्ही तसे असणे असा आहे. कायम लक्षात ठेवा. तुमच्या माझ्या संस्कृतीने जे अनेक नियम सांगितले त्यातले मित्रत्वाच्या बाबतीतला एक नियम सांगितला, समानशीले व्यसनेषु सख्यम. माणसाचं जेव्हा शील म्हणजे चारित्र्य आणि व्यसन म्हणजे आवड सारखी असते ना, तेव्हाच मैत्री निर्माण होत असते. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. तुमचं चारित्र्य आणि तुमची आवड ज्याच्याशी जुळते, मैत्री त्याच्याशीच होत असते. व्यवहारातही आपण पहा, दोन पत्ते खेळणारे असतील तर ते एकत्र येतात, दोन भजन म्हणणारे असतील तर ते आपोआप एकत्र येतात, दोन चांगल्या गोष्टी करणारे आपोआप एकमेकाला भेटतात, दोन वाईट कामं करणारे एकमेकाच्या मैत्रीत असतात. जगाचा नियम आहे. मग साधा हिशोब सांगितला आपल्याला की आपल्या मैत्रीचा विचार जर आपल्या चारित्र्यावर आणि आवडीवर ठरत असेल तर वाक्याचा अर्थ समजून घ्या. आपले मित्र कोण आहेत ते तपासा आणि मग ते मित्र जसे आहेत तसे आपण आहोत म्हणून तर आपण त्यांच्याशी मैत्री केली. कारण काल आपण पाहिलं त्या पद्धतीने की बाकीचे नाते तुम्हाला ठरलेलेच मिळाले आहेत. मैत्री तशी नाहीये. मैत्री आपण स्वीकारलेलं नातं आहे म्हणून ते आधी गोड नातं आहे. पण त्या गोड असण्याच्या नात्यामध्ये आपल्याला हा भाव समजून घेतला पाहिजे की माझे मित्र कसे आहेत, याचा अर्थ मी तसा आहे. आणि मग मित्र कसा असला पाहिजे? महाकवी कालिदास आपल्याला सांगतात, वंदे हे पुंसाम रघुपती पदम अंकितम. असाच मित्र असला पाहिजे. त्या पर्वताच्या माध्यमातून, तो पर्वत आहे तरी रामचंद्रांच्या चरणी आहे, तो जड आहे तरी रामचंद्रांच्या चरणी आहे. मी तर सचेतन आहे, मी तर बुद्धिमंत अशा पद्धतीचा आहे. मी रामचरणाशीच असलो पाहिजे, मी ईश्वर चरणाशीच असलो पाहिजे. ही भूमिका महाकवी कालिदास आपल्याला त्यातून सांगतायत. त्या मित्राचा तू निरोप घे. कारण अशा चांगल्या मित्रांपासून जेव्हा दूर जायचं असतं तेव्हा दुःख होतं. त्या दुःखाचा विचार आपल्या समोर ते सांगतात की कसा होतो, पण वाईट वाटून घेऊ नको, पुन्हा तुला भेटणारच आहे. काले काले भवती भवतो यस्य संयोगमेत्य. याचा आणि तुझा वारंवार संयोग होतो, वारंवार भेट होते. दरवर्षी नाही येत का मेघ?
दरवर्षी मेघ येतो, दरवर्षी मेघ आला की बऱ्याच काळाने पुन्हा भेटला की या दोघांची पुन्हा एकमेकांशी भेट होते. मग काले काले पुन्हा पुन्हा शब्द वापरला, तोच तो शब्द द्विरुक्ती वापरली, कारण वारंवार वारंवार घडणारी गोष्ट आपल्या समोर सांगायची आहे. काले काले भवती भवतो, या दोघांचा तुम्हा दोघांचा संबंध होत असतो. भवती भवतो यस्य संयोगमेत्य, ज्याच्यासोबत तुझा संयोग होतो, याचा अर्थ प्रत्येक वर्षी तू त्याला भेटतो, त्याचा आता पुन्हा निरोप घे. का मुद्दाम सांगितलं? याचा अर्थ निरोप काही शेवटचा नाहीये, पुन्हा भेट होणारच आहे, त्याच्यामुळे तू याचा निरोप घे. पण माझं काम कर, ते सोबत गृहीत धरायचं प्रत्येक वेळा. तू याच्यासोबत जास्त वेळ बसू नको, इथे जास्त वेळ घालवू नको. हा तुझा मित्र आहे, बरोबर आहे, पण लक्षात घे एक मजेदार नातं या निमित्ताने सांगितलंय. तुझा मित्र कोण आहे? हा रामगिरी. कशामुळे? कारण तू नेहमी नेहमी भेटतो. लक्षात घे, जर नेहमी भेटणे हे मैत्रत्वाचं नातं असेल तर याचा अर्थ मी आता रामगिरीचा मित्र आहे की नाही? कारण मी 8 महिन्यापासून इथे आहे. तो यक्ष त्या मेघाला सांगतोय मी 8 महिन्यापासून या रामगिरीवर आहे, याचा अर्थ रामगिरी आता माझा मित्र झालेला आहे. हा रामगिरी दरवर्षी तू भेटत असल्यामुळे तुझा मित्र आहे. आणि पुढची गोष्ट लक्षात घ्या, मित्रत्वाची जे वेगवेगळे संबंध असतात, ज्या पद्धतीने मित्रत्व वृद्धिंगत होत असतं, त्यात अनेक जे नियम सांगितले ना, त्यातला एक नियम आहे, मित्राचा मित्र तो आपला मित्र असतो. काही मोठे मजेदार सामाजिक नियम आहेत, लक्षात घ्या. समाजातले काही संबंध मोठे मजेदार असतात. मित्राचा जो मित्र असतो ना, तो आपला मित्र असतो, पण मित्राचा जो शत्रू असतो तो आपला शत्रू असतो. पण उलट्या बाजूला लक्षात घ्या, शत्रूचा जो मित्र असतो तो आपला शत्रू, कारण तो शत्रूचा मित्र आहे, तो त्याला मदत करणार आहे. पण उलटा आणखीन संदर्भ सांगितला नीतिशास्त्रकारांनी, शत्रूचा जो शत्रू तो मात्र आपला मित्र, कारण दोघांना मिळून एकालाच त्रास द्यायचा आहे. दोन्ही मजेदार रचना असतात समाजातल्या. इथं मित्राचा मित्र तो आपला मित्र, ही भूमिका नीतिशास्त्राची समजून घ्या. त्या पद्धतीने हा पर्वत, हा रामगिरी तुझा मित्र आहे, कारण तू दरवर्षी त्याला भेटतो. आता तो माझाही मित्र आहे, कारण गेल्या 8 महिन्यापासून मी इथे राहतोय. याचा अर्थ हा माझा मित्र आहे, तो तुझा मित्र आहे. याचा अर्थ तू माझा मित्र आहेस की नाही? आणि म्हणून आता काम करायला पाहिजे की नाही? हा मित्र तर तुला दरवर्षी भेटणारच आहे, मी तुला कुठं प्रत्येक वेळा भेटणार आहे, मी तुला कुठे नेहमी नेहमी त्रास देणार आहे. आता मी तुला जे सांगतोय ना ते कर. हा त्याच्यामध्ये अप्रत्यक्ष असलेला मागचा संदेश आहे, ही त्याच्या मागची असणारी भूमिका यक्षाची आहे. म्हणून यक्ष त्याला सांगतो काले काले भवती भवतो यस्य संयोगमेत्य. आणि पुढच्या ओळीमध्ये महाकवी कालिदासांनी मी सांगितलं त्या पद्धतीने अचेतनाला सचेतन कसं सादर केलेलं आहे, त्याची किती सुंदर रचना आपल्या समोर आहे. स्नेह व्यक्तिश्चिर विरहजम मुंचतो बाष्पमुष्णम. वास्तविक रचना लक्षात घ्या, नैसर्गिक प्रक्रिया आहे. पहिल्यांदा पाऊस आला, तो पाऊस जसा त्या जमिनीवर पडला, त्या पर्वतावर रामगिरीवर पडला, तापलेला आहे पर्वत. 4 महिन्याचा उन्हाळा त्यांनी सहन केलेला आहे, प्रचंड गरमी आहे, त्यातही विदर्भाचा विषय आहे. अत्यंतिक उष्ण असणाऱ्या त्या पर्वतावर जेव्हा पहिला पाऊस पडतो ना, पर्वतामधून वाफा निघतात. पर्वतामधून स्वाभाविक वाफांचा एक वाफारा जो बाहेर येतो, तो वाफारा पाहिला महाकवी कालिदासांनी. पण ते म्हणतात नाही, नुसती जमिनीतून आलेली वाफ नाहीये, मग वाफ कुठून येते? त्याचं उत्तर आहे, जेव्हा माणूस अत्यंत थकलेला असतो किंवा अत्यंत क्लिन्न अवस्थेत असतो, गलितगात्र अवस्थेत असतो, थकलेल्या अवस्थेत असतो, त्यावेळी तो जोरात उसासा टाकतो. किंवा एखादी खूप आनंदाची गोष्ट घडली, खूप प्रेमाचा माणूस भेटला, तर गहिवरून आल्यानंतर माणूस मोठा उसासा टाकतो, त्याला मिठी मारतो. ही जी अवस्था असते, तशा अवस्थेमध्ये माणसाच्या शरीरातून उष्ण अशा प्रकारचा वायू बाहेर पडतो. त्या पर्वतामधून तो जो वाफारा बाहेर आलेला आहे ना, तो वाफारा नाहीये, बऱ्याच काळानंतर आपला मित्र भेटल्यामुळे जणू काही त्या पर्वतरूपी तुझ्या मित्राने टाकलेला उसासा आहे. काय सुंदर कल्पना आहे, लक्षात घ्या. निसर्गातल्या सामान्य घटनांमधून किती सुंदर पद्धतीची चैतन्य अभिव्यक्ती आचार्य करतायत, आपल्या समोर महाकवी कालिदास करतायत. ती भूमिका मी आपल्याला सांगतोय, त्या दृष्टीने या श्लोकाकडे पाहिलं की याचं सुंदर सौंदर्य आपल्याला सहजतेने लक्षात येतं. बाकीचं उद्या. तोपर्यंत जयतु संस्कृतम.